दरम्यान ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटीलही दिल्लीमध्ये आहेत। त्यांच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील देखील आहे। मी सध्या त्यांच्या घरी आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अजूनही त्यांच्या कार्यालयाबाहेर आपल्याला मशाल हे चिन्ह पाहायला मिळतं आहे। इथेच संजय दिना पाटील यांचं कार्यालय आणि घर असं दोन्ही या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी बघितलं तर त्यांच्या गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। संजय दिना पाटील यांची कन्या या देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आहेत। अशामध्ये जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे की संजय दिना पाटील जे आहे ते कालच या ठिकाणावरून दिल्लीला रवाना झालेले होते। मात्र या संदर्भात संजय दिना पाटील यांच्याबरोबर वारंवार संपर्क केला असता त्यांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाही आहे। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे संजय दिना पाटील जे आहेत ते देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणी आपण जर बघितलं तर सध्या कार्यालयाच्या परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। नेहमी या ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्यांची आणि या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत असते। मात्र आता मात्र त्यांची सगळी जी मुख्य कार्यालय आहेत तिथे आपल्याला कोणी पाहायला मिळत नाही आहे। तर त्यांच्या घरातील कुटुंबीय देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे। अशा स्थितीमध्ये खरं तर आता दुपारपर्यंत हे सगळे चित्र जे आहे ते क्लिअर होईल। मात्र संजय दिना पाटील यांच्याबरोबर त्यांची कन्या जी आहे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका देखील आहेत। ते पुढे काय निर्णय घेणार का? संजय दिना पाटील हे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर ईशान्य मुंबईमध्ये देखील मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई।